सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमतच्या या विशेष बातमीमध्ये तुमचं स्वागत। मी विशेष बातमी यासाठी म्हणतोय की अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष आजपासून आंतरवाली सराटीकडे लागलेलं आहे। हे आजच्या दिवसात जरी असलं तर मागच्या 8 ते 10 दिवसापासून आंतरवाली सराटीमध्ये काय होणार, उपोषण कसं होणार, या सगळ्या गोष्टींची चर्चा राज्यभर होती। अवघा 1 तास बाकी आहे आणि मनोज जरांगे पाटील त्यांचं अंतिम आणि कठोर उपोषणाला सुरुवात करणार आहेत। आता नेमकं मनोज जरांगे पाटील हे आंदोलन कशासाठी करतायत? हे 6वं आंदोलन आहे। मागच्या आंदोलनानंतर काय काय झालं, सरकारने काय उलटापालट केल्या, मनोज जरांगेच्या घोंगडी बैठका काय गाजल्या, ह्या सगळ्या गोष्टीबद्दल सविस्तर बोलण्यासाठी माझ्यासोबत जरांगे पाटील आहेत। 1 तासानंतर जरांगे पाटील या ठिकाणी आमरण उपोषणाला सुरुवात करतील। हे उपोषण किती दिवस चालेल आणि कशा पद्धतीचं उपोषण होईल, या सगळ्या गोष्टींची मराठा समाजाच्या मनामध्ये थोडी भीती यासाठी आहे की मराठा समाजातील लोकांना असं वाटतंय, बांधवांना, की मनोज जरांगे पाटलांनी हे उपोषण करायला नाही पाहिजे। तर मागच्या वेळेस त्यांनी उपोषण जाहीर केलं, त्याच वेळेस लोकांनी जोरदार त्या ठिकाणी विरोध केला आणि तो विरोध सुद्धा मनोज जरांगे पाटील अगदी प्रेमाखातर घेत आहेत आणि लोकांचं प्रेम आहे म्हणून हा विरोध आहे, अशा पद्धतीच्या त्यांनी वक्तव्य सुद्धा केलेले आहेत। आता सुद्धा आता 11:15 वाजायला लागलेले आहेत। आणखी 40 मिनिटांनंतर मनोज जरांगे पाटील इथं माझ्यासोबत नाही दिसणार, तर वर मंचावर जाऊन बसतील आणि ह्या सगळ्या लोकांच्या चेहऱ्यावर उत्सुकता आहे की नेमकं हे उपोषण आता सुरू होत आहे। उपोषण कसं होईल यापेक्षा मनोज जरांगे पाटलांच्या बद्दल त्यांच्या मनामध्ये काळजी आहे समाजाच्या, की दादांनी हे उपोषण केलं नाही पाहिजे, मात्र काही गोष्टी न्यायालयाने कराव्या लागतात, ही भूमिका सुद्धा मनोज जरांगे पाटलांनी या ठिकाणी मांडलेली आहे। निश्चितपणे आंदोलन जवळपास 1 वर्षाच्या वर झालेलं आहे। सरकारने बऱ्याच गोष्टी मान्य केलेल्या आहेत, पण काय गोष्टी थोड्याशा राहिल्या, त्यासाठी हे उपोषण सुरू होत आहे। मनोज जरांगे पाटील माझ्या सोबत आहेत या ठिकाणी। दादा, सगळ्यात पहिली गोष्ट ही आहे की आता 40 मिनिटांमध्ये तुमचं उपोषण सुरू होतं, काय चाललंय मनात तुमच्या? काय नाही, आपल्या मनात कधीच काय नसतं, शंका कुशंका हे घेत नाही। मी माझा क्षमता ओळखलेली आहे, माझ्या समाजाची क्षमता मी ओळखलेली आहे। माझा समाज हटत नाही, मी हटत। त्यांचा उद्देश आहे लेकरं मोठे झालेच पाहिजेत, आता काय झालं तरी पक्षीय नको नेताना। माझा पण उद्देश तोच आहे की आपण एकदा संधी सरकारला द्यायची, विशेष करून फडणवीस साहेबांना संधी द्यायची की पुन्हा माझं नावानं बोंबलायचं नाही। सगळं आत्ताच तुम्ही म्हणलात की समाजाचा विरोध आहे माझ्या उपोषणाला, हे माझ्या समाजाचं प्रेम आहे आणि हे फडणवीस साहेबांनी समजून घ्यायला पाहिजे। मी लोकमतच्या माध्यमातून जाहीर फडणवीस साहेबांना सांगतो, तुम्ही हेच ओळखून घ्या, लोक मला नको करू म्हणतायत उपोषण, याचा अर्थ तुम्हाला समजतोय का? समाजाचा असं म्हणणं आहे, एवढी मोठी शक्ती आहे आपली, तुम्ही फक्त सांगा पाडायचे का निवडून आणायचे, तुम्ही फक्त एकदा सांगा, आम्ही तयार आहेत, पण तुम्ही उपोषण करू नका। तरी मी का करतोय हे फडणवीस साहेबांनी समजून घेतलं पाहिजे। मी तरी का करतोय की माझ्या समाजाला कुणी डाग लावता कामा नाही, मलाही कुणी डाग लावता कामा नाही की मी राजकीय भाषा बोलतोय म्हणून। आता तुम्हाला संधी, एवढं मोठी पाठीशी बळ असताना, माझ्या जागेवर कुणी असताना कधीच आंदोलन केलं नसतं, डायरेक्ट म्हणलं असता पाडा किंवा उभा करा, निवडून आणा। मला माझ्या समाजाला राजकारणाकडे त्या किचडमध्ये जायचंच नाही, म्हणून आमचं ध्येय आहे की आमच्या समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, लेकराला, माझं पण आणि समाजाचं, ते द्या तुम्हाला संधी। नंतर मात्र आता एवढी संधी तुम्हाला जर कळतच नसली तर तुम्ही जाणून बुजून मराठ्यांचा अपमान करतायत फडणवीस साहेब, असा अर्थ निघणार आहे आता। आणि तुमच्या भाजपमधले लोक सुद्धा तुमचा शब्द ऐकणार नाही तिथून पुढं, मराठी, कारण ते म्हणणार आहेत तुम्हाला एकदा मनोज जरांगेंनी संधी दिली होती, त्यांनी सांगितलं होतं की मी उपोषणाला बसतोय, मला राजकारणात जायचं नाही, समाजाला जायचं नाही, आरक्षण आमचे जे 8-9 विषय आहेत ते देऊन टाका, त्याची अंमलबजावणी करा। तुम्ही दिलं नाही याचा अर्थ दोषी फडणवीस। त्यामुळे संधी आहे, मी उपोषणाला बसतोय, मी राजकीय एकही स्टेटमेंट करणार नाही, समोरून कितीही केले तरी। पण जर तुम्ही दिलं नाही, मग तुमचे तर लोक तुमच्या हातात राहिलेच नाही आणि माझे तर ऐकतच नाहीत, मग तुमचा विषय संपला। परत 2024ला काय बोलतोय, माया नावाने बॉम्बलायचं नाही, बॉम्बला जागाच नाही राहणार तुम्हाला, एवढा पश्चाताप नाही दिलं ना, गुडघ्यावर टेकेणार, मग हा यांना गुडघ्यावर टेकेणार। मग पण तुम्ही म्हणताय की आमच्या मागण्या मान्य करा, नाही दिले तर बघा, काय दिसतंय तुम्हाला पुढे? जर समजा इन केस मराठा समाजाच्या मागण्या मान्य नाही झाल्या, तुम्हाला काय चित्र दिसतंय पुढे? काय असतं माहिती आहे का, फडणवीस साहेबांनी पाठीमागे एक चॅनलवरती स्टेटमेंट केलं होतं की मराठ्यांचा फायदा त्यांना झालाय, त्यांना झालाय, त्यांना झालाय। त्यांना हे कळत नाही, एखादं गाव असतं आणि त्या गावात जर सरपंचाने काम नाही केलं तर लोक म्हणतात ही नकोच, हे काहीच फायद्याचं नाही, लोक बदलून टाकतात त्याला। तुम्ही कामच नाही करणार
तर लोक काय करणार? लोक काय करणार? तुम्हाला कामच करायचं नाही, तुम्ही द्या. समाज उघड्या डोळ्यानं बघतो. जो देईल त्याचा उपकार ठेवत नाही समाज. तुम्हाला द्यायचंच नाही म्हणल्यावर तुमचा कार्यक्रम नाही होणार तर काय होणार? संधी आहे. मी पुन्हा पुन्हा ते सांगतो, मला आता राजकीय स्टेटमेंट करायचं नाही. त्यांचं म्हणणं आहे ना, मी राजकीय भाषा बोलायला लागलो, तुम्ही आरक्षण देऊन टाका, राजकीय भाषा बोलायचं बंद करतो. नाही दिलं माझ्या नावाने बोंबलायचं नाही. आता ही फडणवीस साहेबाला गोल्डन चान्स आहे म्हणायचं मराठा समाजाच्या वतीनं. ही त्यांना संधी, आणि या संधीचं त्यांनी सोनं केलं पाहिजे, नाही तर खाक होणार सगळं. संपला 2024ला विषय संपला. पण देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे की मी जर आरक्षणाच्या आड येत असेल तर, आणि ते सिद्ध जर झालं तर मी राजकीय संन्यास घेईल. आणि मग कोण द्यायना? तुम्ही आडे येत नाही तर मग कोण द्यायना? आम्ही आहेत काय सत्तेत? मग आम्ही देणार का? मुख्यमंत्री देणार. अरे मुख्यमंत्री चालिणारच ती आहेत म्हणा मुख्यमंत्री. अहो सरपंच कुणी केला याला किंमत असते. उपसरपंच सुद्धा सरपंचाचं पद चालितोय इथं. ते सध्या उपसरपंच नाही, सरपंचच येते सध्या. समजा उपसरपंच आहेत ते, पण का हातात कारभार त्यांच्याच आहे सगळा. हा, उपसरपंचच हातात सगळे. उपसरपंचच हातात त्यांच्या हातात आहे, बाकीच्याच काय हातात नाही. ते कोणाला काम नाही करून देत. आमदाराला, मंत्र्याला, भाजपमधल्या आमदाराला काम करून देत नाहीत, कोणालाच नाही. ते काय आहे ना, मी म्हणलं ना मला राजकीय स्टेटमेंट नाही करायचं, परत मग मी भिडतोय परत, असं होतंय. त्यामुळं मला काय, मी संधी दिली ना फडणवीस साहेबाला, आता त्यांना मोकळं राहणे मराठ्यांच्या वतीनं मोकळून दिले. आता तुम्हाला आता उभ्या पिकात जनावरं घालायची आहेत का त्याचं संरक्षण करायचंय हे तुमच्या हातात आहे. आता मोकळून दिलं आम्ही सगळं समाजाने. तुम्हाला मोकळी संधी, आता मोकळं फिरा. आता पण जर डाव हातातून त्यांनी घातला मग पुढचं मग त्या टायमाला सांगा ना कोण कोण बोलणार आहे. त्या मधल्या काळात आता मी ग बसलो ना, असा हिशोब करतो सगळ्याचा. आता सध्या मी शांत, आरक्षण द्या. तुम्ही हे निर्णायक आणि कठोर आंदोलन हे सतत म्हणताय, का असं म्हणताय? शेवटी आता काय, शेवटी जीव आहे. हे एक प्रकारचं मशीन असतं बघा. कधी बिघडलं आणि काय होईल सांगता येत नाही. आणि मला असंच आत्ताच चालता येत नाही. पहिल्यासारखं मी 6-6, 8-8 आणि 10-10 दिवस दम धरू शकत नाही. कधी काय होईल सांगता येत नाही. पण जीवात जीव आहे तोपर्यंत माझ्या लेकराचं स्वप्न बघतोय मराठ्यांच्या गोरगरिबाचं. चला लेकरं मोठे होते, जाऊ देऊ, एखादा अर्ध बलिदान गेल्यानं काय होत नाही. लाखो लेकरं सुखी होतील. आज रोज पोरं येतात. आत्ताच मगाशी तुम्हीच होता तिथं, त्या टायमाला एक शिओ झाली मुलगी, एक मुलगी, 2 मुलं इंजिनियर झाले. ते आले होते. अहो हे लय आनंद आहे, लय चेहऱ्यावरती आनंद आहे भयानक. जितकं करता येईल तितकं करतोय. आज परत जेवढं समाजासाठी करता येते तेवढं केलंय. आज सुद्धा स्वातंत्र्य सैनिकांचा पाल्यांच्या नोकरीचा GR काढला होता की त्यांच्या पाल्याच्या नोकऱ्या रद्द करा, घेणं रद्द करा. तर ती GRच रद्द करायला लावला की त्या स्वातंत्र्य सैनिकाच्या सगळ्या पाल्याला नोकरीवरती घ्या. आणि आज सरकारनं ते काम केलं. एका फोनवरती काम केल्यावर कौतुक करतो आम्ही. खरंच मुख्यमंत्री साहेबांचं, सरकारचं कौतुक करतो आम्ही की तुम्ही तो अध्यादेश रद्द केला आणि स्वातंत्र्य सैनिकांना न्याय दिला, त्याबद्दल कौतुक आहे सरकारचं. पाटील, मी तुमच्यासोबत सतत 1 वर्ष झालं आहे, पण जी पोरं कुणबी प्रमाणपत्र घेऊन येऊन तुम्हाला भेटतात किंवा कुणाला नोकरीमध्ये संधी भेटते, त्याच तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद असतो, समाधान दिसतं. नाही, आपलं देश ते आहे ना. मग आपल्याला कोण आहे यांच्याशिवाय? आपल्याला कोण नाही यांशिवाय. आपलं कुटुंबच हे, आपला परिवारच हे. मी राजकारण करत नाही, काय नाही, पण आता समाजासाठी मला काहीतरी हातपाय हल्ला लागते ना, पाय तो खोडायला लागते ना. इकडे खेड्यात म्हणे बाबा, पाय तो खोडायला शिवाय समजा एखाद्याला इरी टाकून दिलं पाण्यात, पाय खोडले तर पावता येईन त्याला. पाय नाही खोडले जाईन गाठ कळत खाली. मग तसं मला पाय तर खोडायला लागतं. माझा समाज जर माझ्याकडून अपेक्षा करतो, आणि मला कोण आहे? कुटुंब असून नसल्यासारखं आहे मी. त्यामुळे माझा कुटुंब परिवारच हा समाज, यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसलाय, मला बळ चढतं. हे दिसले इथं मंडपात ताकदीनं दिसले, माझं उपोषण सुद्धा आणखीन जास्त चालतं. मला बळ येते, शक्ती येते. ही प्रेरणाच आहे माझी, ही जनता माझी, हीच ताकद आहे, हीच आशीर्वाद आहे माझा. हेच खरे देव आहेत माझे. तुमच्याकडे एखादी बातमी आली की एखाद्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली, शेतकऱ्याने आत्महत्या केली, कुणाची अडचण, तेवढे भावनिक पण होतात? नाही, मी हात जोडून सांगतो, तुम्ही आत्महत्या करू नका. मी आरक्षणच देणार आहे. मी खोटा नाही. ओरिजिनल समाजाला मायबाप मानलं तर मी ओरिजिनल लेकरू आहे तुमचं. तुम्ही आत्महत्या फक्त करू नका. काय होईल? 1 वर्ष शिक्षण, नोकरी लेट होईल, हो द्या, जाऊ द्या, काय फरक नाही पडत. अरे मेल्यावर आपण कायमच्या दुनियातून चाललोत ना, कोणाला दिसत नाही, आईबापाला नाही ना आपल्या समाजाला नाही. तुम्ही आत्महत्या करू नका कोणीच. आरक्षण मिळतंय, काळजी करायची नाही. मी आहे तोपर्यंत मराठ्यांना डंक नाही. मराठ्यांना त्रास झाला की मला सहन होत नाही. मी खंबीर आहे ना, मी एकदम खंबीर आहे. ल्याचा प्याचा बी नाही.
फक्त संयमानं घेतोय. मी बघत असतो आधी पुढच्याचं किती उड्या हाणतोय, काय करतोय. एकदा उड्या हाणायच्या बंद झाल्या का ते लईच उड्या हाणू लागलं का मग आम्ही बरोबर करतो त्याला काय करायचं. माझ्या मराठा समाजाला विनंती, कोणी आत्महत्या करू नका, कोणीच. आरक्षण मिळतंय, 1 वर्ष लेट होऊ द्या, काही अडचण नाही. मराठा समाजाला एक आवाहन करतो, कामं सोडून आंतरवालीकडे येऊ नका. उपोषणाला कामं बुडवायचे नाही, आपण अजिबात कामं बुडवायचे नाही. कोणी काम नसेल तर ठीक आहे, काम नसेल तर ठीक आहे. पण आता शेतीतले कामं संपलेले आहेत, त्यामुळे जास्त प्रमाणात लोक येतील असं वाटतं. नाही, राज्याला प्रोग्राम दिलेला नाही मी आंदोलनाचा, त्यामुळं राज्यात कुठंही आंदोलन होणार नाही. ना कोणी आमरण उपोषण करणार नाही, कोणी साखळी उपोषण करणार नाही, कोणी कोणचंच आंदोलन करणार नाही. हे एकदम शांततेत आंदोलन चालणार आहे. हे लोकशाहीला, संविधानाला, कायद्याला धरून चालणारं शांततेचं आंदोलन आहे. फक्त देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा पोलिसांना सांगून आमच्यावर काय अटॅक करणं, ह्या भानगडीत आता जिंदगीत पडू नये आणि जातीवाद पसरायचा बंद करावा. ओबीसी मराठ्यांचं आमचं काय वाद नाही, आमच्या पुढे आंदोलन आणून बसवणं हे बी बंद करावं. त्यांनी फक्त त्यांचं काम करावं, जनता डोक्यावर घेत असते. तर पाटील, राज्यभरात अनेक आंदोलनं सुरू आहे. छत्रपती संभाजीनगरला सुद्धा आंदोलन होतं. त्या ठिकाणी काल केसरकर आले, त्यांनी त्या ताईंची भेट सुद्धा घेतली. त्यांनी त्या ठिकाणी स्पष्ट सांगितले की मनोज जरांगे पाटील हे खूप आधीपासून आंदोलन करतायत, त्यांच्या भूमिका समजून घेतल्याशिवाय आपण आरक्षणाच्या बद्दल कुठलाही निर्णय कुठल्या स्टेजवर जाऊन घेणार नाही. आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, कोणाला विरोध असण्याचं काय कारण नाही. आम्हाला मात्र सगळे करतायत. लोकशाहीत अधिकार आहे. किती का विरोध करायसाठी उभा राहणं, न्यायासाठी आंदोलन उभा राहणं याच्यात फरक आहे. विरोध करायसाठी तुम्ही आंदोलन केल्यावर कधीच कोणताच समाज, कोणचाच म्हणतो मी, यशस्वी होऊ देणार नाही, कोणचाच. तुम्ही न्यायासाठी करा, लोकशाहीचा अधिकार आहे तुम्हाला, त्या अधिकाराचा पुरेपूर वापर करा. पण न्यायासाठी कुठे विरोध करायला त्याने काय होणार नाही. जास्त खोलात जाणार फडणवीस साहेब, जास्त खोलात जाणार, जास्त गटकळ्या घेणार. तुमची भूमिका पाडो किंवा खडो याबद्दल आता खूप चर्चा सुरू झाली. पाडो तो पाडो, खडो तो खडो. काय निर्णय कधी असणार आहे, हा तुमचा डायलॉग खूप आता फेमस झाला. खडो म्हणल्यावर तर कार्यक्रमच झाला यांचा, आणि पाडो म्हणल्यावर बी झाला. पण आता बघूयात, राजकीय स्टेटमेंट नाही करायचे मला. आता संधी दिली, मी संधी द्यायला लागलो, आणि ती संधी जर आता फडणवीस साहेबांनी हुकविली तर फडणवीस साहेबाचे चेले चपाटे जे आहेत, चुट्टे चाट्टे, ते खिशी कापू बारकुले मुरकुले, ते यांना बोलायला जागा नाही. मग संधी दिली सगळ्यांनी. आता ज्यांना ज्यांना वाटतं मी राजकीय भाषा बोलतो, भाजपमधल्या आमदार खासदार कोण असतील, मंत्री, कोणी मेंबर फंबर कोणी असतील, ग्रामपंचायतचे कोणी जिल्हा परिषदचे काय असतील, त्यांनी जिल्हा प्रमुख असतील, त्यांनी आता आपल्या साहेबाजवळ जाऊन बसावं. आपले देवेंद्र फडणवीस तात्या त्यांच्यापाशी जाऊन बसावं आणि त्यांना सगळ्यांनी समजून सांगावं की तात्या एवढी बार देऊन टाका. ते पोट्ट गप बसलंय, आता काही बोलत नाही. मग खडो या पाडो, मग आता स्टेटमेंट नाही करणार ना मी राजकीय. मग त्या टायमाला बोंबलायचं नाही माझ्या नावाने, मी सांगून दिले ना. खडणे कावी और पाडणे कावी ते काय होईन ते सांगता येत नाही. हे शक्ती लय बेकार आहे. एकटीच 50-55% राज्यात हे खडू बी येन उपाडू बी दोन्ही बी, हे लय अवघडे कार्यक्रम. एकदा भिडी ना, भिडी तो खडी बी और खडी बी पाडी बी. जर एकदा भिडी ना, एक जणाचा तर भाऊ 5,000 लीड तोडा एवढा फेस पाडावा सोपं नाही. मग एकदा भिडी ना तर लय अवघडी. मराठीची ताकद सोपी नाही. मग पण ही ताकद आता कधी स्पष्ट होईल, म्हणजे काय निर्णय काय नाही ना, ताकद स्पष्ट झाली ना. निर्णय काय हो, निर्णयाची ताकद नाही ते घेऊ आम्ही लय डोके नाही, आम्ही गडबड नाही करीत. आम्ही काय आमच्याजवळ ऐकतंय सगळं. अंतिम डाव बाकी, हाबाडा बाकी आहे शेवटचा. मग आमच्याजवळ ऐकते, नुसतं म्हणायचं सुरू लगेच. निश्चितपणे या ठिकाणी बघितलंय आपण, मनोज जरांगे पाटलांनी अत्यंत स्पष्टपणे सगळ्या भूमिका मांडलेल्या आहेत. खडो करायचे का पाडो करायचे, ह्या सगळ्या गोष्टींच्या काही दिवसानंतर याचा खुलासा होईल आणि समाजाच्या संमतीने तो निर्णय घेतला जाईल. मात्र आता सध्या फक्त उपोषण आणि समाजाच्या मागणीकडे लक्ष, असं सुद्धा मनोज जरांगेंनी या ठिकाणी स्पष्ट केलं. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, आंतरवाली, सराटी.